वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण छान असणार आहे. पावसा पाण्याचे दिवस आहेत तर स्वतःची काळजी घ्या बाहेर जाताना, कारण आता पावसा पाण्यामुळे खूप आजारी लोक पडायला लागलेले आहेत. मीही 2 दिवसापासून आजारी होते. आज मला जरा बरं वाटतं आहे. तर हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी ह्यामुळे बनवित आहे की मला एक फोन आलेला आणि त्या फोनवरून मला फार विचित्र अशा प्रकारे म्हणजे गमतीशीरसुद्धा प्रश्न काही विचारले गेले होते. तो नंबर होता 7313669445. या फोनवरून मला फोन आला आणि त्याच्यामधून मला त्यांनी माझी माहिती विचारली, म्हणजे माझं नाव, मी कुठे राहते, मी काय करते वगैरे अशा प्रकारचा मला प्रश्न विचारले गेले आणि त्याची उत्तरं मी ह्यामुळे त्यांना देत होती, करून त्यांनी सांगितलेलं की तो कॉल एक निवडणूक आयोगाच्या मार्फत करण्यात आलेला आहे. परंतु हे प्रश्न विचारत असताना माझी एक मर्यादेपर्यंत वैयक्तिक माहिती विचारण्यास मला काही एवढं वेगळं काही वाटलं नाही, कारण नॉर्मली अशा प्रकारची वैयक्तिक माहिती विचारली जाते ज्यावेळेला आपण डेटा कलेक्ट वगैरे करतो त्यावेळेला. परंतु त्याच्यानंतर त्यांनी मला काही खाजगी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मला डाऊट आला. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही पर्टिक्युलर गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधून बोलताय, निवडणूक आयोगाच्या ऑफिसमधून बोलताय, तुम्ही बोलताय कुठून? तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आम्ही कुठली तरी एक प्रायव्हेट एजन्सी आहे आणि त्या प्रायव्हेट एजन्सीच्या मार्फत आम्ही बोलत आहोत. मग त्यांनी मला अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले होते की ते मला आवडले नाही. म्हणजे तुम्हाला मुलं किती, तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही काय करता, तुमचं शिक्षण काय, आणि आता सध्या तुम्ही कुठे आहात, आणि तुम्ही मागच्या वेळेला 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये तुम्ही कोणाला मत दिलं, आणि तुम्ही आता जी इलेक्शन होणार आहे, विधानसभेची निवडणूक होणार आहे, तुम्ही कोणाला मतदान करणार. तर हे सर्व प्रश्न मला फार संशयास्पद वाटले. आणि त्याच्यानंतर तुमची मुलं काय करतात, तुमची मुलं कुठे असतात, कुठल्या शाळेत आहेत वगैरे वगैरे असे प्रश्न. तर त्याच्यामुळे मला डाऊटफुल वाटल्यामुळे मी त्यांना म्हटलं की आय एम सॉरी, मी तुम्हाला याची उत्तरं नाही देऊ शकत, कारण हे माझे सर्व खाजगी प्रश्न आहेत आणि मी मतदान कोणाला करायचं आणि मग मतदान पाठीमागे कोणाला केलं हा माझा एक वैयक्तिक माझा राखीव अधिकार आहे आणि तो मला तुमच्याबरोबर शेअर करण्याची काही गरज वाटत नाही. त्यावेळेला त्यांनी मला, ठीक आहे, तुम्ही आमच्याबरोबर काही शेअर करू नका, काय गरज नाही तुमची, असं करून तो फोन आपटला. तर अशा प्रकारचे काही कॉल्स तुम्हाला आलेले आहेत का? तुम्हाला जरी ते असे काही कॉल्स आले तर तुम्ही तुमची एक लिमिटच्या बाहेर, मर्यादेच्या बाहेर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका आणि तुमची काही कॉन्फिडेन्शियल माहिती, खाजगी माहिती, महत्त्वपूर्ण माहिती कोणाहीबरोबर शेअर करू नका. एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. थँक्यू व्हेरी मच. जय भारत.